जय श्रीराम. छावा. हर हर महादेव. शिवशंभू राजांचं जेव्हा जन्म झालं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना किती आनंद झाला आणि किती सोहळा, म्हणजे काय त्यांच्या डोळ्यावर, काय त्यांच्या मुखावर किती आनंद झाला ते बघूया आपण पुढे. राजांचे घोडदळ नजरटप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदंबाच केली. धीम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पाय उतारून दोघांनी झटक्यात राजांना अदब मुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी कळपासारखा केव्हा जमाव धरला ते कुणालाही कळले सुद्धा नाही. राजे कुमेत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरावर मान बुलंद बैठक जमून बसलेले होते. घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीचे 2 दळांचे आडवे शिवगंध, छातीकडे धारधार नाकाचा तरतरीत शेंडा, कान शिलाकडे निमुळते होत गेलेले, दोन्ही डोळ्यात 2 सूर्य वागविणारे लांबट डोळे, उभट शंखासारखी रंग सतेज मुद्रा, छातीच्या ठोके दौडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवड्यांची आई भवानीची पावनमाळ, असे ते राजयोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापांखाली उसळलेली तांबड धूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जीला बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठांतून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाक कबुतरे क्षणात उडाली. बोला नाईक, सीता पाठमोरे वळाया कोण बजाव, काफी आफत. राजांच्या उजव्या भुवईने वर चढत कमानी बाग धरला. नाही धनी, घ्यो विश्वास. पुरंदरवयानं मासाहेबांची थैली घेऊन आला. लई खुशीची खबर हाय. थोरल्या राणीसाहेबांनी बाळकिसन झालं. धाकलं धनी आलं कालच्या बेस्तरवारी. असं? जगदंब जगदंब. राजांच्या कपाळीची शिवगंध सईबाईच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आखरसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यांवरून फिरली. दुसऱ्याच क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मान मोडून घोडा उतार झाले. शांत पावली विश्वासजवळ जात त्याने काही न बोलता त्यांचा खांदा हळूवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचा सोंडकडे झटकन खेचून त्यांनी विश्वासला दिले. मागच्या घोडदळातील माणकोजी, मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाशलोट क्षणात मुलूक भर पसरतो तशी ती खबर घोडदळभर पसरली. ती ऐकताना न राहून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली. आई भवानीचा उदो, हर 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 महादेव. सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले.
राजांनी मागे वळून हसत आपल्या जान कुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकवून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली. निलोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईचे बोल खडे होऊ लागले. ज्येष्ठ शुद्ध द्वादश गुरुवारी 10व्या घटिकेस थोरल्या सुनबाईस पुत्ररत्न प्राप्त झाले. जगदंबेच्या आशीर्वादाने करोन आम्ही थोरल्या आऊ झालो. त्या बोलांनी राजांचे मन धावून निघाले. धावणीचा शिणवटा पार पसार झाला. निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्यांचा खासबंद आवळला आणि सप 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 करीत टपटपीत पाणथेंबांची टिपरी घुमवीत वळीवाने आपली बेहोश मारगिरी सुरू केली. हा हा म्हणता राजांच्या सह सारे वेडावळ्या आकाशाखाली निथळून निघाले. राजांच्या टोपावरची दाढीवरची तांबड माती वळीवानं पार पिटाळून लावली. तिच्या जागा पावसाच्या मोती थेंबांनी घेतली. वळीव धारात न्हावून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली. अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे. पुरंदरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल महालात पडला. या लाल महालाशी त्यांच्या कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या. उमर कवळिकीची असताना याच लाल महालाच्या उंबरठ्यावरचे माथाभरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या. त्यावेळी एवढं भलं मोठं माप यांना कसं दिसलं नाही याचं राजांना हसू आलं होतं. आज त्यांना आपल्या त्या विचारांचं हसू येत होतं. रायगडावर सईबाईच्या महालात ती लग्नातील आठवण चिराखदानांच्या मंद प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती. त्या आठवणी मनात घोळवीत राजे लाल महालाच्या माळवदावर आले. हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळाभर दर्शन घेतले. त्या आठवणी मनात घोळवीत राजे लाल महालाच्या माळवदावर आले. हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळाभर दर्शन घेतले. भोवतीचे छोटे खाणी पुणे न्याहाळले. केदारवेस कुंभारवेस यांची तटबंदी धरलेली छोटे खाणी पुणे दुरडीतल्या दह्याच्या लोटक्यासारखी दिसत होते. ते बघता बघता राजांना 15 सालांपूर्वीचा काळ आठवला. 15 वर्षापूर्वी हे सगळं गावठाण कसलंच झालं होतं. त्यांचं सुरूरपण सुटून गेलं होतं. या बेचिराख मातीला आऊसाहेबांनी बोलतं केलं. मासाहेबांचं हात पाठीवर घेऊन या बरड जहागिरीत सोन्याच्या फाळ लावलेल्या नांगराच्या खुटाळीला आम्ही हात घातला. इथंच आमच्या मनसुब्याला श्री गणेशाचा शुभ शकुन सांगायला आम्हास गजाननाच्या मूर्तीनं दर्शन दिलं. त्या मूर्तीची आठवण येताच राजे विचारात हरवले. श्रींच्या गोमत्या राजांची आणभाग आम्ही रायरेश्वरावर घेतली. हर मनसुब्यात यश देण्यात प्रत्यक्ष श्रीच समर्थ
झाले. आजवर आऊसाहेबांच्या 2 चंद्रशांत डोळ्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बरसात केली. आता बाळराजांच्या रूपानं 2 हात आमच्या पाठीशी आले. सारी श्रींची कृपा. प्रसन्न शांत मनाने राजे महालात आले. चौरंगावर तबकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांची नजर गेली. जवळ जाऊन त्या टोपाला आपल्या उजव्या हाताची बोटे भिडवून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले. दोन्ही हाताने अलगद उचलून त्यांनी तो आपल्या मस्तकावर धारण केला, मस्तकावर घातला आणि राजे महालाच्या सरदेवर आले. मानकोजींनी मुजरा घालून पुरंदरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली. तांबड्या कुंमेत घोड्याला तबेल्यात ठाणबंद करून मानकोजींनी राजांची लाडकी काळ्याभोर रंगाची कृष्णा घोडी धावणीसाठी तयार ठेवली होती. तिच्या काळ्याभोर पाठीला हात लावून राजांनी मस्तकाला भिडविला. रिकिबीत पाय भरून झेपावत पक्की मांड घातली तेव्हा राजांच्या ओठातून शब्द निसटले. सरनौबत विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मगच पुढे कूच करू. जी. मानकोजींनी पगडी डोलवून. मानकोजी, मुरारबाजी, तान्हाजी, संभाजी, कावजी, सुभांजी यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील गणेश दर्शनासाठी धीम्या चालीने निघाले. गजाननाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खाशांनी घोड्यांना टाचा भरल्या. सारे पुरंदरच्या वाटेला लागले. नकळतच सगळ्या घोडे तुकडीच्या धावणीची गती नेहमीपेक्षा वाढली होती. राजे आपल्या बाळराजाचं आणि त्यांचे साथीदार आपल्या धाकल्या धान्याचं चित्र कल्पनेनेच स्वतःशी रेखाटत होते. पुरंदर नजरेत आला. राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायथ्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले. त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले. झुपकेदार राजगोंड्याची वादी त्यांनी मुठीत पकडली. जय भवानी असे पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले. भोई गड चढू लागले. बालकिल्ल्याच्या सदर दरवाजातून पालखी जाताना दरवाजाची नौबत दुमदुमली. ती थेट राणीवशाच्या महालात पोहोचली होती. भोयांनी पालखी ठाण केली. राजे बाले किल्ल्याच्या पायऱ्या चढून आले. एक वार मागे वळून त्यांनी भक्कम माचीचे हात पसरले. पुरंदरावर टेहळती नजर फिरवली आणि झपाझप कदम उचलीत झडणारे मुजरे आपलेसे केले. ते थेट दारुणी महालाकडे चालले. दारुणी महालाच्या दालनाच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या पहारेकऱ्याच्या हातात त्यांनी कमरेची जमदाड दिली. उंबरठ्याजवळ पायातील बागदार मोजळ्या उतरल्या आणि समया तेवणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकले. समोरच सईबाईंच्या मंचका शेजारी उभ्या असलेल्या हसमुख आऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले. त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ ओळंबली. उजवा हात 3 वेळा फरसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा रुजू केला. जिजाऊ हसतच 5 पावलं पुढे आल्या. त्यांचे चरण शिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला. जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहरा जड थैली दिली.
आम्हाला वाटलं बाळांच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलुकगिरीत राहतं की नाही कोण जाणे. म्हणत जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठवले. शांतपणे त्या सईबाईच्या मंचकाजवळ गेल्या. सुनबाई म्हणून त्यांनी एक हळूवार साथ घातली. सईबाईंनी जडावलेले डोळे उघडले. जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावर उठून बसण्याची कोशिश करू लागल्या. राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेच शांत केले आणि त्यांच्या कुशीतील दुपट्यात लपेटलेल्या चळवळ्या बाळराजांना अलगद उचलताना जिजाबाई म्हणाल्या, तुमची स्वारी गडावर आली, जागत्या राहा. मोहऱ्यांच्या थैलीची सतका बाळराजांवरून उतरून राजांनी ती थैली एका तपकात ठेवली. हातातील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले. किंचित वाकून हलक्या हाताने ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नकळत राजांची घारी नजर मंचकाकडे गेली. डोळ्यांना डोळे क्षणमात्र भिडले. क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले. हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांचे डोळ्यातले भाव क्षणात बदलले. गनिमांवर एल्गारी चाल करताना आत वर्षविणारे त्यांचे निमुळते डोळे हातातली कोवळ्या जीवावर वात्सल्याची मूठ बरसात करू लागले. बाळराजांच्या बिटबिट्या सतेज डोळ्यात पाहताना राजांचे भान हरपले होते. मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होत्या. 3 पिढ्यांचा तो अतिशय बोलका मूक संवाद फक्त शांतपणे जाणण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होते. नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली. तिथे उंबरठ्याबाहेर उत्सुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती. जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच अदब मुजरे केले. त्या मंडळीत मणकोजी, सुभानजी, संभाजी, कावजी, यसाजी, तान्हाजी, नूरखान बेग सारे मीठ जागते इमान होते. त्यांना सर्वांना आपले धाकलं धनी एकदा नजर पडावेत असं वाटत होते. त्या मोहऱ्यांनीच ते सारे उंबरठ्याबाहेरून दाटले होते. त्यांच्यावरची नजर उचलून राजांच्याकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या, पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे. मतलब मासाहेब, आमच्या ध्यानी नाही आलं. राजांची पुत्रमुख दर्शनाची समाधी भंगली नाही. म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्या बरोबर दौडणारी खाशी मंडळी दरवाजातच खोलंबलीत. त्यांनाही बाळराजांना पाहावंसं वाटतंय. जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले. आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताची इशारत केली. तशी सारी मंडळी दालनात आली. फक्त नूरखान बेग बाहेर राहिला. मुघलाने राजांच्या राणीवशात कसे कदम टाकायचे?
त्याची आठवण राजांनी हेरली. खान, तुम्ही का थांबलात? बेशक, आत या. राजांनीच त्यांची कोंडी फोडली. नूरखानी आत आला. जिजाबाईंनी बाळराजांना मानकोजींच्या हाती दिले. भुवया चढवीत डोकीवरची पगडी डोळवून त्यांनी बाळराजांना डोळाभर पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिले. हा करीत संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगद घेतले. तशा जिजाबाई म्हणाल्या, सांभाळून घे रे बाबा. उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू. अजून बाळराजांची मान नाही धरली. सगळेजण त्या बोलांनी दिलखुलास हसले. छा, एवढं ग्वाड वज कळत नाही वय मासाब, म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत बाळराजांना तान्हाजीच्या बळजोर हाती दिले. बाळराजांना हाती घेताना तान्हाजीच्या भरगच्च मिशा ताठरल्या. तो संभाजीला म्हणाला, हा तेवढं बोलून न ग. मासाहेब म्हणतात ते खरं हाय बरं का मासाहेब. जुन्नरच्या चालीत ह्यो मीच होतो. पांगतली घोडी बाहेर काढाय. पांगवरलं धारकरी आम्ही कापून काढलं. म्या तेगीनं घोड्याचं बंद कापलं. आम्ही सारी घोडी बाहेर काढायला लागलो तर गली माणसं या हत्यारबंद धीर मारो मारो ओरडत थेट चाल करून आलं. ह्यो म्हणला, तान्हाजीराव निस्ता पट्टा घुमवत माझ्याबरोबर या, गमजा धावतो. आणि चाल करून आलेल्या धारकऱ्यांवर ह्यो पठ्ठ्या पांगण तलल या घोडं त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हर हर महादेव ओरडत थै थै नाचत धावलं की. ह्याचं भूतानवाणी ध्यान बघून ते बेचार तोबा तोबा करीत पळालं. असा ह्यो संभाजी हाय. तान्हाजीच्या रांगड्या विनोदाने राजांसह सगळे खुशदिल होऊन हसले. नूरखान बेगने बाळराजांना पाहून काढलेले, कैसा सुरूर बच्चा आहे, हे उद्गार त्या हास्यात कोणालाच ऐकू गेले नाही. बाळराजांना पाहून सारे जण बाहेर पडले. राजांना आणि सईबाईंना मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या. हातातील बाळराजांना सईबाईच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले. शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकळत नव्हते. इतक्यात इंगळावर ओवा घातलेली धूर उसळती धुनी हातात घेऊन एक कुणबीण दालनाच्या दरवाजात डोकावली. राजांना आत बघताच ती गडबडून गेली. धुनीची पाटी सावरून डोक्यावरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुचेना. गोंधळून ती माघारा परतणार एवढ्यात राजांनीच तिला ये असा हाताने विश्वास दिला. आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने जात तिने सईबाईच्या मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाटी सारली. गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली. आल्या पावलीस ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली.
तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्याचा उग्र मधुर वास राजांच्या आणि सईबाईंच्या नाकाला जाणवला. त्या वासाबरोबरच त्यांची नजर एकमेकांना भिडली. दोघेही शांत सुंदर हसले. डोळेच उदंड बोलून गेले. तब्येतीस आराम? राजांनी विचारले. तब्येतीस आराम? राजांनी विचारले. काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याच्या तिखट धुराने बालराजांनी फुसफुसायला सुरुवात केली. येतो आम्ही, म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले. धुराचे भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता. त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईंची तृप्त नजर त्यांच्या टोपातील ऐटदारपणे डुलणाऱ्या मोतिळगावर स्थिरावली. त्या मोतिळगाबरोबर त्यांचे मन पाखरू डुलत होते. त्यांना सांगत होते, 3 मुलींच्या पाठीवर हे बाळ राजे झाले. त्यांना भरल्या डोळ्यांनी बघून परतवणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते. एरवी मुलूकभर धावणी करताना पाठीवर धूळ लोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याचा धुरलोट घेऊन चालली आहे. कुकुंबळ असावं तर असं. सईबाईच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल झाले. खबर मिळाल्यापासून बालराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्याएवढी तरी फुरसत मिळाली की नाही राजे? राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत जिजाबाईंनी जाप केली. नाही मासाहेब, आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली. न बसता उभे राहूनच राजे अदबीने बोलत होते. कोणत्या? आम्ही थोरल्या आऊ झालो या तुमच्या बोलांचे? म्हणजे बालराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की? आम्ही ते केव्हाच योजून आहोत. पण पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे? पुन्हा आऊसाहेबांनी तोच सवाल टाकला. त्या सवालाने त्यांच्या समोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले. काय बोलावे, कसा जाब द्यावा? मतलब मासाहेब, आमची काही गल्लत? राजे घोटाळलेले, अडखळले. तशी गल्लत नाही, पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायांवर पाणी घ्यायच्या आधीच सीधे दारोळी महालात आलात. कसं? तशी गल्लत नाही, पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायांवर पाणी घ्यायच्या आधीच सीधे दारोळी महालात आलात. कसं? जिजाऊंनी हसून विचारले. राजांच्या धारधार नाकाजवळच्या निमुळत्या डोळ्यांवरच्या पापण्या त्या बोलांनी क्षणभर लावल्या. दुसऱ्याच क्षणी मुजरा घालीत राजे वळले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंद कळणाऱ्या मोतिळगावर स्थिरावली. त्या मोतिळगावर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते, एवढ्या दौडी घेतात
आता बाळराजांचे आबा झाले, तरी राजांचं पोरपण काही गेलं नाही. ते कधीच जाऊ नये, हरजत असावे तर असे. जिजाबाई त्या विचाराने स्वतःशीच हसल्या. त्यावेळी राजे महालाबाहेरच्या चौकात घांगाळातील पाणी गाढव्याने पायांवर घेत होते. त्यांच्या टोपाला लगटलेली मोतीलक मात्र स्थिर होती. ह्याचा पुढचा इथेच मी थोडा एंडिंग करतो हा व्हिडिओ. याचा पुढचा भाग मी पुढच्या व्हिडिओत देईन. तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि काही म्हणतात की श्री समर्थ ह्यांचे गुरुच नव्हते, पण समर्थाने इथेच शिवाजी महाराजांनी इथेच तोंडातून वाक्य काढलेले आहे. कारण शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना 3 मुली पहिल्या झाल्या आणि 3 मुलीनंतर संभाजीराजे झाले. तेव्हा ते म्हणाले, तेव्हा शब्द उद्गारला शिवाजीराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, की श्रींची कृपा आहे, श्रींची कृपा, एवढे ते म्हणालेले आहेत. समर्थांची कृपा एवढे याच्यात म्हणाले आहेत आणि हे सत्य आहे. आणि कोणी जर म्हणत असेल ना श्री समर्थ नाहीच म्हणून त्यांच्या ह्याला, पण खरंच बघू तर जो पुत्र झाला हा शंभूराजा, ही समर्थांची कृपा. आई जिजाबाईची, आई शिवाईची कृपा. आणि जिजाबाईनं पण त्या शिवाई म्हणजे जी देवी होती ना, शिवाई देवी, त्यांच्या कृपेनेच ती म्हणत होती की आई जगदंबेची कृपा म्हणून. पण प्रत्यक्षात शिवाजीराजे म्हणाले की ही श्रींची कृपा आहे. श्री म्हणजे कोण, तर श्री समर्थ स्वामी, समर्थ रामदास स्वामी. ह्याचा पुढचा भाग लगेच मिळेल तुम्हाला. तिथपर्यंत शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. वंदे मातरम. भारत माता की जय.